Good morning. Morning. Roll number first. Page number 61. Journal entries. Okay. What is the date? 1st April 2019. April 1. Transition. Narendra commenced business with cash 80,000. Narendra commenced business with cash. Rupees 80,000. 80,000. Okay. Commenced or started means invested capital. Okay. Owner will invest capital. Then we credit to capital account. Instead of owner's name, we use capital account. ओनरच्या नावाच्या ऐवजी आपण कॅपिटल अकाउंट वर्ड यूज करतो. हे माहिती काय ना कॅपिटल क्रेडिट आहे आणि बिझनेस मध्ये काय आहे Cash. whenever you think to pass journal entry think what comes in what goes out first, then why comes in why goes out, then third who is giver who is the receiver. Okay, now what comes in Cash. cash comes into the business. Cash account debit Cash account debit to capital account. to capital account. 80,000. What will be the narration? Being started business with cash. Narendra. Being started Business with cash. Narendra Chaturvedi. with cash. Okay, next. Purchase the goods from Kiran 40,000 on credit. Purchase goods from Kiran on Credit. credit. 40,000. Means here is a credit transaction and cash will not come here. Cash येणारच नाही ना डेबिटला ना क्रेडिटला कारण उधारीचा व्यवहार आहे. ओके तर think again what comes in what goes out. When you purchase goods, okay, instead of goods we can use purchase word. Purchase शब्द तुम्ही घेऊ शकता. ओके then purchase आपल्याला मिळणार डेबिट आहे. अमाउंट ही डेट आहे. 3. जे तुम्ही गुड्स परचेस करता तेव्हा परचेस शब्द यूज करू शकता. आणि जर असे खरेदी केला बिल्डिंग मशिनरी फर्निचर त्याला ते असेलच डेबिट द्यायचं. परचेस अकाउंटचं वर्ड यूज करायचं. परचेस अकाउंट डेबिट टू किरण अकाउंट का कारण वी हॅवंट पेड मनी आपण कॅश दिलेला नाही आहे. बरोबर आहे. मग हु इज अ गिवर आपण गुड्स खरेदी केले गुड्स कम्स इन परचेस अकाउंट डेबिट. त्यांना अवघड वाटत असेल तर गुड्स अकाउंट डेबिट चालेल. जे आलं त्याला डेबिट आणि काय गेलं काय नाही गेलं. मग कोण दिलं किरण. किरण अकाउंट क्रेडिट. किरण इज अ गिवर. आणि जेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेला तुम्ही क्रेडिट देता तेव्हा ती तुमची क्रेडिटर बनते. ओके म्हणजे किरण आपली क्रेडिटर झाली. वी आर पेएबल टू हर ऑर हिम. आपण त्याला पैसे देणं लागतो. अमाऊंट 40,000. 40,000. हे दोन्ही टोटल इक्वल पाहिजे कायम. बिंग परचेज गुड्स ऑन क्रेडिट. नेक्स्ट So paid rent 2,000. पेड रेंट 2,000. पेड शब्द आला की एक तर पैसे जाणार किंवा बँकेतून पैसे जाणार. आपल्याकडून पैसे जाणार किंवा बँकेतून पैसे जाणार. पेड बाय चेक किंवा पेड इन कॅश असतं. बरोबर आहे. तर इथं पेड शब्द दिला फक्त त्यांनी म्हणजे पैसे दिले. पेड वर्ड आलं तर पैसे दिले. कॅश गोज आउट. कॅशला क्रेडिट येणारच. आता सेकंड आपण क्वेश्चन करतो व्हाय वी पेड कॅश. का पेड केलंय रेंट. बरोबर आहे. रेंट इज अ नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा नियम सांगा संजना. मग आपण रेंट पेड केलं ना. मग रेंट आपल्यासाठी खर्च काय इन्कम आहे. खर्च मग डेबिट काय क्रेडिट. डेबिट रेस्पेक्ट लॉसेस. मग रेंट काय डेबिट टू कॅश गोज आउट कॅश अकाउंट. ओके अमाउंट 2,000. नॅरेशन Paid rent. Being paid rent.
being paid rent. Next, Sold goods to Mr. Vikas 5,500 of Date. credit. 10. sold goods to Mr. Vikas. Mr. Vikas party name is given. In cash is given or not? On credit. ऑन एट क्लिअरली दिले म्हणजे उधारीचा व्यवहार आहे म्हणजे कॅश येणार नाही पार्टीज नाव येणार व्हेनेवर क्रेडिट ऍक्सेशन इज गिवन पार्टी नेम मस्ट बी देअर पार्टी नेम येणारच उधारीच्या व्यवहारामध्ये म्हणजे काय केलं आपण सोल्ड गुड्स जेव्हा गुड्स विकलेला असतो त्या सेल्स अकाउंट तुम्ही क्रेडिट देऊ शकता सेल्स इज इन्कम फॉर अस जेवढे सेल्स जास्ती तेवढे इन्कम जास्ती सेल्स आपलं इन्कम आहे म्हणून क्रेडिट ओके किंवा काही जण सेल्सला गुड्स गोज आउटचा रूल लावतात गुड्स गोज आउट क्रेडिट मग सेल्स आपण केले कोणाला केले सेल्स Mr. Vikas. Who is the receiver? Mr. Vikas. मिस्टर Vikas. On debit. विकास अकाउंट डेबिट To टू sold goods. सेल्स अकाउंट Amount 5,500. being sold goods on credit next date 15. Purchase furniture on 30,000 of 30,000 at GST 15%. purchase फर्निचर आता फर्निचर परचेस केल्यावर फर्निचर कम्स इन बरोबर आहे ना मग डेबिट कोणाला अनुला फर्निचरला डेबिट फर्निचर अकाउंट डेबिट To कितीचा फर्निचर आला 30,000 मग आता मग जीएसटी पे करणार आहोत फर्निचर खरेदी केली मग जीएसटी पे करणार आहोत मग आपण पे करणार जीएसटी आपल्यासाठी फायदा झाला तोटा झाला प्रॉफिट लॉस loss. जीएसटी इज लॉस फॉर अस ओके हेंस इट इज लॉस डेबिट डेबिट इज लॉसेस कळलं का पण तुम्ही आणखी विचार करा की जीएसटी नेहमी कॅश किंवा पार्टीच्या नावाच्या अपोजिट येते जर कॅश किंवा पार्टीचं नाव डेबिटला असेल तर जीएसटी क्रेडिटला जातो कॅश किंवा पार्टीचं नाव क्रेडिटला असेल तर जीएसटी डेबिटला येते ओके मग इथं खरेदी करताना इनपुट सीजीएसटी इनपुट एसजीएसटी असं विचार असं पण लक्षात ठेवू शकता तुम्ही खरेदी करताना इनपुट सीजीएसटी आणि सेल करताना आउटपुट जीएसटी किती सांगले पर्सेंटेज 18% ओके जो फर्निचर खरोखर रिअल मध्ये खरेदी करतात तेव्हा 18% जीएसटी लागतं मला इथे 18% किती झालं 5,400 बरोबर आहे त्याचे निम्म दोघांना द्यायचं हाफ ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट अँड हाफ स्टेट गव्हर्नमेंट ओके बोथ आर खुश टू काय केले पार्टीकडून घेतलंय रोखी नाही का उधारीचा व्यवहार आहे Nothing. काढलेलं नाही. इन कॅश टू कॅश आता आपण कॅश पे करताना फर्निचरची व्हॅल्यू प्लस जीएसटी असं करून मिळून पे करणार नेक्स्ट बीइंग purchased furniture purchase furniture in cash at 18% GST नॅशनल एक्स काय ते कळलं असेल तर हायस्ट ट्रान्झॅक्शन घेऊन काढा नेक्स्ट डेट 18. Received a bearer check of 25,000 from Mr. Vikas. मिस्टर विकासला पण काय सेल केलं ना त्याच्यावरून आपल्याला बेरर चेक मिळाले बेरर चेक मिळाले म्हणजे चेक आपण कॅश सारखा यूज करू शकतो वी कॅन पे एनीबडी बाय युजिंग दिस चेक ओके तो त्या चेक तुम्ही कोणाचे पेमेंट करू शकतो पैसे सारखाचा वापर करू शकतो बेरर चेकचा कितीचा चेक आलाय अमाऊंटला 25,000. हा 25,000. 25,000चा चेक आलाय मग जेव्हा चेक आला आता म्हणजे कॅश सारखा वापर करू शकतो म्हणजे कॅश झालं तर ते कॅश आपण द्यायचं Cash on debit. when we receive bearer check give debit to cash account directly
बेरर चेक मिळाला तर बेरर चेक म्हणजे काय तर चेकचा वापर तुम्ही पैशासारखा करू शकता ते चेक तुम्ही ज्याला देणार त्याला पैसे मिळणार आणि जेव्हा क्रॉस चेक मिळते क्रॉस चेकचे पैसे खात्यावर जमा होतात क्रॉस चेक असेल तर आणि नुसता चेक असेल तरी बेरर चेक समजायचा ओनली चेक इज गिवन इट इज ऑल्सो नोन एज बेरर चेक टू कोण दिला चेक आपल्याला हु इज गिवर मिस्टर विकास इज गिवर मिस्टर विकास इज अकाउंट अमाउंट 25,000 being received check next paid to Kiran by check of Dena Bank. paid to Kiran check. बाय चेक आता चेक दिला आपण चेक दिल्यानंतर ना ते बेरर असू दे किंवा क्रॉस असू दे काय पण असू दे बँकच पैसे देणार आपली बँक पैसे देणार बँक इज अ गिवर गिवर असं डेबिट का क्रेडिट क्रेडिट मग बँकेला क्रेडिट कोणाला दिला आपण चेक Kiran. टू होम वी पेड चेक Kiran. किरण सो किरण अकाउंट डेबिट किरण's अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट आणि काय सांगितलं पुढे Of Dena Bank. ऑफ देना बँक बँकेचं नाव दिलंय बँकेचं नाव दिलं असेल तर बँकेचं नावासाठी घ्यायचं देना बँक नुसता चेक आला तरी बेरर चेक समजायचा कॅश घ्यायचं नुसता चेक आला तर क्रॉस चेक जेव्हा वर्ड येईल तेव्हा बँक अकाउंटला डेबिट द्यायचं क्रॉस चेक आलं तर पेड करताना नव्हे पेड करताना काय पण असू दे पेड करताना बँकच पैसे देणार आहे शेवटी ते क्रॉस असू दे किंवा बेरर चेक असू दे पैसे बँकच देणार बँकेचं गिवर रिसीव्ह करताना त्या गोष्टीचा विचार करायचा बेरर आहे का क्रॉस आहे अमाऊंट 20,000. being paid by check being amount paid by check इथे चालेल next Paid salary. 20 30. हां paid salary paid word आला परत बाय चेक असेल तर बँक बाय कॅश असेल तर कॅश म्हणजे काय सांगितलं तर कॅश कॅश असेल क्रेडिट पहिला आपण डोक्यात विचार करा व्हॉट कम्स इन व्हॉट गोज आउट फर्स्ट थिंग अबाउट दॅट व्हॉट कम्स इन व्हॉट गोज आउट पेड सॅलरी मीन्स कॅश गोज आउट कॅश क्रेडिट व्हाय Because tax. व्हाय वी पेड सॅलरी Salary. सॅलरी इज अ एक्सपेंसेस फॉर अस डेबिट द एक्सपेंसेस लॉसेस सॅलरी नॉट अकाउंट सॅलरी अकाउंट डेबिट अमाउंट 5,000. बी पेड salary by paid salary only amount 5,000 done all answer forward